अमरावती शहरात एका पोलीस अधिकाऱ्याला 4 चाकीने उडवून सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। घटनेनंतर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळावर भेट देत तपासासाठी पथकाची स्थापना केली आहे। या पथकाने 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये। पोलीस अधिकारी अब्दुल कलाम यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी एकूण 3 आरोपींना अटक केली आहे। फाजिल खान, साबिर खान, जियानुद्दीन, ऐसानुद्दीन, आवेज खान, आयुब खान अशी अटक केलेल्या 3 आरोपींची नाव आहेत। या 3 आरोपींपैकी फाजिल खान, साबिर खान याला ख्वाजानगर मधून जखमी अवस्थेत ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अमरावतीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या आरोपींनी आधी कलाम यांच्या दुचाकीला 4 चाकीने जोरदार धडक दिली। या धडकेत कलाम हे गंभीर जखमी झाले। कलाम जखमी अवस्थेत असताना आरोपींनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राचा वापर करून सपासप वार केले। या प्राणघातक हल्ल्यानंतर हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। घटनेनंतर कलाम यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला। हाती आलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या अधीनस्थ वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते। कलाम यांच्या दुचाकीवरून चालले होते त्यावेळी ही घटना घडली। अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी का करण्यात आली आणि त्यामागचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे पोलीस आता त्या दिशेने सखोल चौकशी करत आहेत। दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याची अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य माणसांची कशी सुरक्षा होणार असा सवाल सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।